सुनगाव हादरले. मक्याच्या शेतामध्ये पट्टेदार बाग, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरामध्ये आज दुपारी वाघाच्या दर्शनानं एकच खळबळ उडाली आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मक्याच्या शेतामध्ये पट्टेदार वाघ दिसून आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. वन विभाग आणि पोलीस प्रशासनानं वेळीच धाव घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. दिनांक 18 जानेवारी रोजी सुनगाव येथील कपले यांच्या मक्याच्या शेतात एका भव्य पट्टेदार वाघाचं दर्शन झालं. शेतामध्ये वाघ असल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि वाघाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी शेताकडे मोठी गर्दी केली. गर्दीमुळे वाघ बिथरण्याची आणि मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठलं. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून शेतामध्ये गर्दी केलेल्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवलं आणि परिसर रिकामा केला. त्याप्रमाणेच वन परिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाची संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली. वाघ नेमकं कुठं आहे, याची हालचाल काय आहे हे टिपण्यासाठी वन विभागानं ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला. ड्रोनच्या सहाय्यानं वाघाचे अचूक लोकेशन आणि छायाचित्र मिळवण्यात प्रशासनाला यश आलं. सद्यस्थितीमध्ये वन विभागाचे कर्मचारी शेतात ठाण मांडून बसले आहेत. वाघाला पुन्हा जंगलाच्या दिशेनं सुरक्षितपणे परतवून लावण्यासाठी हालचाली सुरू आहेत. तोपर्यंत नागरिकांनी शेत शिवारामध्ये जाणे टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. RC24 न्यूज करिता अनिल भगत, बुलढाणा.